आज आपण बनवणार आहे डाळबट्टी। एकदम खुसखुशीत अशी डाळबट्टी बनवणार आहे। त्यासाठी आपण इथं बट्ट्याचं पीठ घेतलंय। मी गहू आणि मका दळून आणली होती। त्यात आता मीठ घालून घेते। मीठ घातलं, थोडासा ओवा घालते, अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मोहन घालून घ्यायचंय तेलात। त्याचं पीठ एकदम असं घट्ट मळायचंय। बघा, अशा पद्धतीमध्ये आपलं कणिक भिजून झालेलं आहे। आता याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने पारी तयार करून त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचे आणि जसं आपण पोळीसाठी उंडा तयार करतो तसंच याला पण तयार करायचंय। मध्ये तेल भरायचंय, अशी त्रिकोणी उंडा तयार करायचा आहे, जेणेकरून त्याच्यात कळ्या छान पडतात। तर आपल्याला त्याच्यासोबत लागणारे वरण, तर त्या वरणासाठी मी डाळ धुवून घेतलीये। कुकरच्या भांड्यात ठेवायचंय आपल्याला। थोडीशी हळद टाकून घेते, कुकरचं भांडं ठेवून घेते आधी डाळीचं, आणि ह्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलंय। याच्यात आपल्याला ते गोळे ठेवायचे। मी फक्त वाफेवरच वाफवणार आहे, त्याच्यात पाणी घालायचं नाहीये। वरतून थोडंसं तेल घालायचंय। हे भांडं आपल्याला कुकरला ठेवून घ्यायचंय। एक ते 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत। बघा, अशा पद्धतीने आपल्या बट्ट्या वाफवल्यात। आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ, म्हणजे वरण तयार करून घेऊ। त्या वरण करण्यासाठी आता कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झालंय आपलं, त्यात मोहरी घालून घेऊ। लसूण, मिरची आणि आलं ठेचून घेतलंय मी। कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो घेतलाय चिरून, घरगुती मसाला आहे तो घालून घेऊ थोडासा आपण। थोडंसं लाल तिखट, याने रंग छान येतो, आणि थोडीशी हळद। अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही वरण केलं तर भंडाऱ्यामध्ये जसं डाळबट्टी लागते ना, अगदी तशीच चव लागणार आहे बरं का। फेटून घेतलेली डाळ घालायची आपल्याला त्याच्यात। चवीनुसार मीठ घालून घेऊ। थोडीशी चिंच घालायची आपल्याला, थोडासा गूळ, आणि बारीक किसलेलं खोबरं घालायचं याच्यावरती, आणि थोडीशी कोथिंबीर। चला तर आता बट्ट्या तळून घेऊ। तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकता। मी एका याचे 4च भाग करणार आहे। अशा पद्धतीमध्ये तळून घ्यायचे आहे। बघा, अशा सोनेरी रंगावर त्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या बट्ट्या तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका।